चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. नवा धडा. अण्णा दर गुरुवारी साईबाबांच्या पोथीतला एक तरी अध्याय वाचत असत. घरात उत्सव असे. दर गुरुवारी आई साईबाबांना नैवेद्य दाखवित असे. अर्थात तो आजपर्यंत तसाच चालू आहे. मला आठवतं, त्या दिवशी आईनं देवाला नैवेद्य दाखविला आणि नेहमीप्रमाणे गाईसाठी एक पान काढलं. आमच्या परिसरात तेव्हा गाढवं, डुकरं, कुत्री यांचाही वावर सहज असायचा. गाय शोधून काढणं मात्र थ्रिल असायचं. जेवायला बसण्यापूर्वी गाय शोधून ते केळीवर काढलेलं पान गाईला भरवणं आणि रिकामं ताट, तांब्या वाजवत घरी घेऊन येणं वहिवाटीचं झालं होतं. त्यानंतर हातपाय धुवून ताटावर बसताना गाय कुठे भेटली, तिनं नैवेद्य कसा खाल्ला, हे आईनं विचारणं आणि मी ते सविस्तर सांगणं म्हणजे एक सोहळाच असायचा. अण्णा आणि भावंडही त्यात सामील होत. एक दिवस मी गंमत केली. आईनं पक्वान्नानं भरून दिलेलं ताट गाईपुढे न ठेवता गाढवापुढे ठेवलं. नाहीतरी अण्णा नेहमी सांगत, "देवाला सगळे सारखेच." मी ठरवलं होतं आज आपण गाढवालाच घास भरवायचा. पण कसं काय? गाढवानं ते पक्वान्नाचं ताट एकदाच हुंगलं आणि चक्क नाक फेंदरून ते निघून गेलं. मीही हट्टालाच पेटलो आणि मग मी मागं ताट तांब्या घेऊन, गाढव पुढं. 4-5 पावलं पुढं पळून ते मागे वळून पाही. मी पुन्हा त्याची मनधरणी करे. पुन्हा ते लाथा झाडून पुढे पळे. त्याचा तो अनपेक्षित गमतीचा खेळ झाला असावा. शेवटी गाय दिसली आणि गाढवाची सुटका झाली. गाईला नैवेद्याचं ताट पुढे केलं. तिनेही ते गुमान खाल्लं. संस्काराप्रमाणे तिला पाणी देऊन नमस्कार केला आणि मागे परतून पाहिलं तर काय? गाढव मस्त उकिरडा फुंकत होतं. अगदी घाणीतली घाण चवीने खात होतं. घरी येऊन आईला मी हा प्रकार सांगितला. सर्व ऐकून घेतल्यावर ती म्हणाली, "काही माणसं सुद्धा अशी असतात बरं." आईनं हसत खेळत एक नवा धडा दिला. धन्यवाद.